नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. आता आपला आजचा विषय असा आहे की गणेश जयंती आलेली आहे आता जवळच. तर उकडीचे मोदक तर मी दाखवलेले आहेत. तर ते तांदळाच्या पिठापासून केले होते आपण, जे कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने करतात तसे. आणि आज आपण करणार आहोत तर ते बारीक रव्याचे करणार आहोत. तशीच उकड काढून असतात, पण ह्याच्यामध्ये सारण जे भरणार आहे तर ते गुळ खोबऱ्याचं नाहीये. सुकं खोबरं घेणार आहे मी आणि थोडे ड्रायफ्रुट्स आहे. आणि खजूर आणि अंजीर मी त्याच्यात घालणार आहे, म्हणजे अगदी शुगर फ्री होतील ते. तर कोणी खाऊ शकतील असे. तर बारीक रवा त्याच्यासाठी वापरणार आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण प्रथम हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. बदाम, नंतर काजू आहेत, पिस्ता आहे. तर आपण थोडंसं ते थोड्या तुपावर परतून काढणार आहोत. थोडंसं नावाला तूप घालणार आहोत आपण, म्हणजे थोडंसं त्याला खमंग वास पण येतो. आणि हे परतून झाले की आपण ह्याची थोडीशी जाडसर अशी पावडर करणार आहोत. खूप आपल्याला थोडे तुकडे तोंडात आले पाहिजेत. ड्रायफ्रुट्स आपलं छान एकदम भाजून झालेलं आहे. तर आपण हे आता काढून घेणार आहोत आणि थंड करून मिक्सरमध्ये थोडी भरड काढणार आहोत त्याची. आपल्याला हा बारीक रवा लागणार आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे मी आणि 1 वाटीच पाणी आपल्याला वापरायचं. त्यात थोडंसं मी दूध घालणार आहे. तर ह्याची आपण उकड करून घ्यायची आहे. उकड करताना मी दाखवते, मीठ आणि तूप घालणार आहोत आपण. आणि हे सारण जे आहे आतलं, त्याच्यामध्ये हे डेसिकेटेड कोकोनट आहे. आणि बाजारातून आणायची गरज नाहीये. घरी आपलं सुकं खोबरं असतं, त्याचं बाहेरचं साल काढून टाकायचं आणि तुकडे करून मिक्सरला बारीक केले. तर हे असं थोडंसं मी जाडसर ठेवलंय, एकदम बारीक पावडर नाही केलीये. खजूर आहे थोडा, बिया काढून घेतलेला, आणि तो बारीक कापून घ्यायचा. आपल्याला मिक्सरला नाही लावायचा आहे. थोडासा गुळ लागणार आहे, तूप लागेल आपल्याला हवं तेवढं. आणि हे अंजीर आहेत. तर अंजीर मी पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये चांगले उकळवून घेतलेत ते, त्याच्यामुळे हे असे मऊ झालेत. तर हे आता आपण कापून घ्यायचे. आणि खजूर आणि अंजीर आपण तुपात परतून काढणार आहोत. आपण सारण करून घेणार आहोत त्याचं. आपण आता सारणाला सुरुवात करूया. सर्वप्रथम 1 चमचा तूप घालते. खूप तुपाचा वापर पण नाही करायचा. आणि हे खजूर आहे, आपण खजूर आता याच्यावर परतून काढणार आहोत. आणि हे अंजीर असं बारीक करून घेतलेलं आहे. एक 6-7 अंजीर घेतलेलं आहे मी. आणि अर्धी वाटी खजूर होता. तर हे आपण आता छान मस्त परतून काढायचंय. आणि जेव्हा खजूर गरम होतो तर तो एकदम स्मॅश होऊन जातं सगळं दोन्ही पण. आणि मिक्सरला लावायची आपल्याला गरज नसते. मी यापूर्वी खजुराचे मोदक पण दाखवलेत गणपतीच्या वेळेला प्रसादासाठी. तर नक्की रेसिपी बघा ती. आपला खजूर आणि अंजीर छान परतून झालेलं आहे. आणि आता आपण याच्यात हे सुकं खोबरं घालणार आहोत. 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे मी. आणि विकत आणायची गरज नाही, थोडंसं खवट लागतं मग बाहेरचं आणलं की. आपण हे याच्यावर परतून काढूया छान. थोडासा गुळ घालणार आहे मी, जास्त नाही. 1 पाव वाटी गुळ घालूया आपण. आणि हे छान आता परतून काढायचं आपल्याला. याचा एक मस्त गोळा तयार होईल. आपलं मिश्रण होत आलंय, तर आपण ही ड्रायफ्रुटची पावडर केली आहे आता, ती आपण याच्यात टाकून देऊया. एकदम हेल्दी मोदक होतील हे. आणि ही वेलची जायफळची पूड आहे, तर ही अर्धा चमचा मी घालते. आणि हे आपलं मिश्रण सारण जे आहे मोदकाचं, तर ते तयार झालेलं आहे. तर आपण हे आता काढून घेऊया आणि थंड करूया. आपण परत एक भांडे ठेवले गॅसवर. आणि आता 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे, चाळून घ्यायचा. बारीक रवा, एकदम बारीक रवा असतो, 0 नंबर. आपण 1 वाटी पूर्ण पाणी घालणार आहोत त्याच्यात. आणि हे 2 चमचे आपण ह्याच्यात दूध घालूया. थोडंसं चिमूटभर मीठ. आणि 1 चमचा तूप घालणार आहोत. तुपामुळे ते उकड असते ती एकदम मऊ होते. माझ्या 2-3 रेसिपीमध्ये मी दाखवले आधीच. आणि नेहमी तांदळाचे आपण करतो मोदक, तर हे रव्याचे नक्की करून बघा. खूप छान उकड होते त्याचे आणि मस्त होतात एकदम. आता पाणी छान उकळलं आहे. आता आपण गॅस एकदम कमी करायचा. पुढची कृती आहे ती खूप एकदम सावधानपणे करायची, कारण हे रवा घालून एका हाताने रवा घालायचा आणि एका हाताने चमच्याने आपल्याला हे ढवळत राहायचंय. गॅस एकदम स्लो ठेवलाय मी.
आणि हे सर्व एकत्र करून घेतलं की गॅस काढून टाकायचा आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवून देणार. 10 मिनिटं असंच ठेवायचंय नुसतं, तर ते वाफेवर तो रवा शिजला जाईल आणि मग ते आपल्याला मळायचे. झाकण ठेवून देऊया आणि गॅस काढून टाकलेला आहे. एक 5-7 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण हा रवा, जी उकड काढली रव्याची, ती आपण काढून घेऊया एका परातीत, कारण हे आता पीठ मळायचं आपल्याला. आणि गरम आहे, लगेच हात घालू नका. मी एक तांब्या घेतलेला आहे आणि तांब्याने आधी आपण सर्व व्यवस्थित गुठळ्या त्याच्या सोडवून घ्यायच्या पिठाच्या. थोडंसं ते कोमट झालं की मग मळायचं आपल्याला. तांदळाचं पीठ जेव्हा घरात नसतं आणि रवा तर असतोच बहुतेक, तर आपण हे करू शकतो. जाडा रवा असेल तर थोडा मिक्सरला फिरवून तो बारीक करून घ्यायचा आणि मग अशी उकड काढली तरी चालते. आता हे बऱ्यापैकी कोमट झालंय, तर मी हे हाताने आता छान मळून घेणार आहे. मस्त त्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला मळायचं आहे ते व्यवस्थित. पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं, 1 वाटीला 1 वाटीच पाणी घ्यायचं, तरच उकड चांगली होते. आता बघाल तुम्ही, रवा इतका छान मळून झालाय, कळणार पण नाही की हा रवा मळलेला आहे म्हणून. इतकं सुंदर पीठ त्याचं मळून झालेलं आहे. तर आपण आता मोदक करायला घेऊया. ज्यांना कोणाला बनवायला येत नसतील त्यांनी लाटून केलं तरी चालेल. एक छोटा गोळा घेतलाय लिंबासारखा, थोडंसं हाताला तूप लावायचं आणि तो असा छान फिरवून घ्यायचा. एकदम खूप मस्त मऊ झालाय. मध्ये असं बोटाने त्याला खळगा करायचा आणि ह्या अंगठ्याच्या 2 बोटांनी असं असं हळूहळू ही पारी बनवत जायची. मधला भाग जाड ठेवायचा आणि कडेने भाग एकदम पातळ पातळ करत जायचा. पीठ खूप पातळ मळायचं नाही, नाहीतर मग ते मोदक एकदम पिचपिचीत होतात. ते अशी सॉफ्ट मस्त पारी करून घ्यायची. नसेल जमत तर लाटून करा पुरीसारखे, तसं पण चालतं. आता ही आपली पारी झालेली आहे, मस्त सगळ्या बाजूनी सारखीच दिसते. आपण ह्याच्यात आता जवळजवळ 1 चमचा सारण भरूया आणि बोटांचा हा भाग, पहिला बोटाचा असा मध्ये दुमडून असं दुमडत जायचं. आता सवयीने होतं आणि इथे खालपर्यंत दुमडायचं, मग त्या पाकळ्या छान येतात. कोणी आधी पाकळ्या करून घेतं आणि नंतर सारण भरतं, असं आपल्या सोयीनुसार करू शकता. ह्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या आणि हे मिश्रण असं दाबून हळूहळू हे असं एकत्र करत जायचं. बघा, त्या पाकळ्या मस्त आतमध्ये दुमडत झाल्या आहेत आणि हा भाग असा सरळ करून घ्यायचा. आपला मोदक तयार आहे. अजून एक करून दाखवते तुम्हाला. परत आपण बोटाने असं खळगा करायचा आणि अंगठ्याने असं दाबून दाबून हळूहळू प्रेस करायचं आणि उकड एवढी सॉफ्ट असते ना की छान आपल्याला पारी करता येते. कडेने अशी पातळ करत जायची ती. आणि मधोमध असं मिश्रण ठेवून पुन्हा आपण तसंच बोटांचा वापर करून त्या पाकळ्या अशा दुमडत जायच्या. आणि हे सर्व आता आपण मोदक झाल्यानंतर चाळणीमध्ये वाफवून घेणार आहोत. आणि वाफवताना पण एक 5-7 मिनिटापेक्षा जास्त वाफवायचे नाहीत, काही शिजायची गरज नाही त्याला जास्त. हा बघा, दुसरा मोदक झाला. मोदकांच्या बरोबर कोकणामध्ये पद्धत आहे, एक नेवरी बनवतात. नेवरी म्हणजे एक करंजी असते. तर ही आपण आता पारी तशीच करून घेणार आहोत. आणि जेव्हा आम्ही करंजा बनवतो तेव्हा आम्ही एक मोदक बनवतो. ती अशी चपटी पारी करून घ्यायची, एकदम पातळ. परत आपण याच्यात मिश्रण भरणार आहोत.
आणि आता आपल्याला ह्या दोन्ही कडा आहेत त्या अशा दुमडून घ्यायच्या. सहज चिकटल्यात. आता ह्याला काही पाण्याचा वापर करायला लागत नाही. आपण जे करंज्यांना पाण्याचा वापर करायला लागतो तसं ह्याला करावं लागत नाही. तांदळाचं पीठ किंवा रव्याची जी उकड आहे ती चिकट असते. आणि आता आपण ह्याला मुरड घालणार आहोत. मुरड घालताना हा भाग असा दुमडत जायचा एकावर एक. अतिशय छान डिझाईन येते त्याची. आणि ह्याला कोकणात नेवरी म्हणतात, म्हणजे करंजी. तर ही पण आपण बनवून घेतली आणि बाकीचे मोदक पण आपण बनवून घेऊया. आपले सर्व मोदक करून झालेले आहेत. एक करंजी केली आपण आणि आता आम्ही पाणी तापत ठेवले इंडक्शनवर आणि ह्याला चांगली उकळी आली पाहिजे. आणि चाळणीनं मी थोडंसं तूप लावले. आता गणपतीच्या सीझनला हळदीची पानं असतात, पण आता आपण नुसतंच ठेवणार आहोत त्याच्यात. आणि हे आता वाफवून घ्यायचे आपल्याला मोदक. फक्त वाफवायचे आहेत ते, की आपले मोदक तयार होतील. आता हे ठेवून याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया. हे झाकण ठेवून देऊया आणि एक 5-7 मिनिटांमध्ये ते उकडले जातील. आपले मोदक झालेले आहेत. आपण गॅस काढून टाकूया आणि त्याची वाफ जाऊ द्यायची आणि थंड झाल्यानंतर आपण एका डिशमध्ये ते काढून घेऊया. मस्त ते फुलले पण आहेत. तर हे चांगले थंड झाले की आपण काढून घेऊया. यंदाच्या गणेश जयंतीसाठी आपण रव्याचे मोदक केलेले आहेत आणि खूप सुंदर झालेले आहेत. तर नक्की गणपती बाप्पासाठी हा नैवेद्य करून बघा आणि याच्यावर मस्त असं तूप घालून आपण ते सर्व करणार आहोत. एक मोदक तुम्हाला तो फोडून पण दाखवते. बघा, इतका छान एकदम मऊ सुटसुटीत झाला एकदम. नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्नेहरंग परिवारातर्फे गणेश जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.